नमना मंडळी, मागच्या वेळेला आपण हेड अँड शोल्डर पाहिला होता. बरोबर आहे, जो की वरती जातो तो हेड अँड शोल्डर. ते आपण ही आहे एक रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि आपण असे ड्रॉ केले होते. हा शोल्डर, हा हेड, हा शोल्डर. आणि आपण म्हणालो होतो की खाली मुंडकं वर पाय, ह्याच्या हिशोबाने तो हेड अँड शोल्डर असतो. तर आज आपण काढणार आहोत माणूस सरळ उभा असतो, तो हेड अँड शोल्डर. ठीक आहे. म्हणजे हा आहे सपोर्ट. सपोर्टच्या इथे. ठीक आहे. आपण सपोर्टला ग्रीन कॅन्डल देऊयात. ग्रीन हे ड्रॉ करूयात. हा सपोर्ट. आणि बनतं कसं बघा, शोल्डर, हेड आणि शोल्डर आणि ब्रेक होतो. ठीक आहे. तर हा आला लेफ्ट हँड साईड शोल्डर. त्याच्यानंतर हा येतो हेड. आणि त्यानंतर हा येतो राईट हँड साईड शोल्डर. ठीक आहे. हा आहे राईट हँड साईड शोल्डर, हा आहे हेड आणि हा आहे लेफ्ट हँड साईड शोल्डर. ठीक. तर मध्ये हा आहे सपोर्ट. ओके. हा आहे सपोर्ट. आता आपण अजून बघूयात वेगवेगळ्या पॅटर्न कसे बनतात. हा एक झाला हेड अँड शोल्डर. अजून सपोज रेजिस्ट सेम सपोर्ट काढूयात. नंतर इथे आपण एक छोटासा शोल्डर असतो, मोठा हेड असतो आणि पुन्हा एक असा एक राईट हँड साईड शोल्डर असतो आणि ब्रेक होतो. ठीक आहे. हा एक हेड अँड शोल्डर झाला डाऊन साईडला. ठीक. माणूस उभा आहे ना, त्याच्यामुळे आपण आपल्याकडून बघायचं लेफ्ट कोणता. ठीक आहे. लेफ्ट साईड कोणती, हेड कोणता आणि राईट हँड शोल्डर कोणता. त्यानंतर अजून एक आहे. समजा आपण असं ड्रॉ करूयात. दोन्ही थोडे असे शोल्डर असतात ते छोटे असतात. म्हणजे हा एक आणि असा एक एकदम पसरट असतो आणि परत एक छोटासा. ठीक आहे. तर हा पण एक हेड अँड शोल्डर होतो. ओके. हे समजलं असेल. ठीक आहे. बघूयात अजून कुठे काय वेगळं वाटलं की तुम्हाला ते सांगेन. चला तर आता बघूयात आपण हेड अँड शोल्डर. अ, त्या अगोदर आपण निफ्टी 50 घेऊयात. निफ्टी 50 इंडेक्स घेऊयात. घेऊयात 1 मिनिटं. 1 मिनिटावर हेड अँड शोल्डर बघूयात. कुठे मिळतोय का? आता तो डाउन साइडला असणार आहे. म्हणजे मार्केट त्याने खाली पडतं. मग आपण डाउन साइडवाले ट्रेड बघूयात. बघा, वॉव! छान झालं की नाही ते हेड अँड शोल्डर बघा. तर हा आपला इथे सपोर्ट होता. दिसतंय तुम्हाला? सपोर्ट, 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 सपोर्ट असं. आणि बघा हेड अँड शोल्डर कसा बनला. मस्त बनलाय की नाही? शोल्डर, हा पूर्ण हेड झाला आणि हा शोल्डर. ही झाली रिटेस्ट. आणि मार्केट बघा ना कुठून 23,780 पासून 642 इथपर्यंत आलं. ऑलमोस्ट 150 पॉईंट मिळाले. समजलं असेल हेड अँड शोल्डर. चला पुढे बघूयात अजून. हेड अँड शोल्डर सारखा दिसला पाहिजे. हेड अँड शोल्डर सारखा. इथे बघूया अशी एक लाईन ड्रॉ करून. हा पण असा, हा एक राहायचं सांगायचा राहिला. आधी आपण इथे सांगू. ठीक आहे. तर समजा इथे एक लाईन असते. एक ट्रेंड लाईन असते. ठीक आहे. आणि मार्केट असंही करतं. शोल्डर, हेड आणि शोल्डर हा ब्रेक करतो. तर हाही एक पॅटर्न आहे. ओके. चला इथे बघूयात आता.
तर ह्याच्यामध्ये शोल्डर हेड शोल्डर बघा कसा झाला. हा झाला इथून शोल्डर, बघा हा मोठा हेड, ठीक आहे, आणि हा छोटा शोल्डर. 1 मिनिटावर कसला भारी ब्रेक केला, ठीक आहे. आणि जर तुम्ही एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस इथे लावायला पाहिजे. म्हणजे आपण शॉर्ट पोझिशन बघूयात. शॉर्ट पोझिशन बघितली, त्याच्यानंतर इथे 25 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट जिथून पडले मार्केट तिथपर्यंत जवळजवळ 115 पॉईंट दिले. असंही हाही एक हेड अँड शोल्डर होऊ शकतो. चला अजून बघूया कुठे हेड अँड शोल्डर आहे का. हाही एक हेड अँड शोल्डर दिसतोय असा, ठीक आहे. बघा हा एवढा आला शोल्डर, इथून आला हा हेड, आणि इथून हा छोटासा शोल्डर. झाला की नाही ब्रेक? हां, छान ब्रेक झाला. ब्रेक केल्या केल्या तुम्ही एंट्री घेतली. असा ॲक्च्युअली रिटेस्टवर एंट्री घ्यायची, माझं प्रत्येक वेळा म्हणणं असतं. खाली गेला, परत वरती आला, परत खाली जातो ना, तेव्हा एंट्री घ्यायची. पण डायरेक्ट ब्रेक केला तर कमी क्वांटिटी घ्यायची. रिटेस्ट करून खाली यायला लागलं तर मग क्वांटिटी ॲड करायच्या. आता अजून बघूयात आपण. इथेच एक छोटासा दिसतोय का? इथून असा, इथून असाही दिसतोय ना. हा झाला शोल्डर, हा हेड, हा शोल्डर. पण प्रॉब्लेम काय आहे, हा हेड आणि शोल्डर होऊ शकत नाही, कारण हा हेड छोटा आहे आणि शोल्डर मोठा आहे, त्याच्यामुळे हे नाही होणार. ठीक आहे. चला बघूया दुसरीकडे. हेड अँड शोल्डर इथेही नाही होऊ शकत. इथे कुठे आहे का बघूया. डाऊन साईडचे ट्रेड बघूयात. नाही, ते नाही. इथे होतोय का बघूया. हां, शोल्डर, हेड आणि शोल्डर झाला. पाहू शकतो. कसं आहे, तुम्ही म्हणाल की हे झाल्यानंतर कोणीही बोलू शकतं. बरोबर आहे तुमचं. पण ते सगळे पॅटर्न असे डोळ्यात बसले पाहिजेत. असे अरे हा पॅटर्न होतोय, तो पॅटर्न होतोय. कुठेही एंट्री नाही घ्यायची. पॅटर्न झाला की एंट्री घ्या. कुठलंही कारण असायला हवं कोणत्याही गोष्टीसाठी. उगाच बिनकामाचं कुठेही एंट्री, बिनकारणाचं कुठेही काही करू नये. कोणत्याही गोष्टीसाठी प्रॉपर कारण असावं. आता आपण इथे बघितल्यावर आपल्याला दिसतोय. हा एक छोटासा शोल्डर, हा मोठा हेड आणि हा शोल्डर. ब्रेक केला, एंट्री घेतली, स्टॉप लॉस इथे लावला. बघा ना, ठीक आहे. स्टॉप लॉस इथे लावला. किती पॉईंटचा? 25 पॉईंटचा, आणि टार्गेट मस्तपैकी थांबलं तर, बरं का. असं नाही की मिळालंच, थांबलं तर मिळालं एंट्री. नाहीतर इथे कुठेतरी मार्केट थांबा लागले, वरती यायला लागले, तरी 53 पॉईंट म्हणजे 25 पॉईंट तिथे मिळतात. चला बघूयात दुसरीकडे अजून हेड अँड शोल्डर कुठे आहे. ठीक आहे, इथं आपला प्री प्लॅन संपलेला आहे. आपण 5 मिनिटावर जाऊया. बाय कधी करायचं नाही, प्री प्लॅनच ठेवायचं. चला इथे इथे मोठ्या मोठ्या इथे दिसतोय छान असं, बघा ना. हा इथे ठेवा. बरोबर आहे, हाच पॅटर्न होता. नाही, अगोदर नव्हता, आता आला. पुन्हा शोल्डर, मोठा हेड, छोटा शोल्डर. ब्रेक केला, रिटेस्ट केला, एंट्री घेतली 5 मिनिटावर, टार्गेट. चला अजून बघूया कुठं आहे का हेड अँड शोल्डर. गॅप डाऊन झालं होतं ना. हां, इथे कुठे आहे का हेड अँड शोल्डर. हां, मग इथेही झाला हेड अँड शोल्डर. फसला सपोर्ट, हो ना. त्याच्यानंतर शोल्डर, हेड, शोल्डर. ब्रेक नाही केला, वरती गेला होतं. म्हणून म्हटलं कधी रिटेस्टची वाट बघायची ना. असं करून असा गेला असता, किंवा इथे तुम्ही कमी क्वांटिटी घेतली असत्या, तुमचा लॉस झाला असता, कमी झाला असता. ठीक आहे. चला बघूयात अजून कुठे हेड अँड शोल्डर बनवत आहे का. इथे कुठलाच पॅटर्न बनला नाही आहे, तर इथे कुठेच नाही आहे. इथेही नाही आहे, इथे नाही आहे.
चला बघूयात अजून कुठे नाही आहे. हां, हा हेड अँड शोल्डर झाला बघा. दिसत असेल तुम्हाला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. दिसतोय का? बघा ना, छोटासा हेड आहे. ओके. मोठा शोल्डर आहे. ओके. छोटासा पुन्हा काय आहे? शोल्डर आहे. 5 मिनिटाच्या एंडवर खूप मोठा ब्रेकआउट दिला. एवढा मोठा एवढा मोठा नको. बघा ना, स्टॉप लॉस कुठे लावणार तुम्ही जर एंट्री घेतली. स्टॉप लॉस एवढा 75 पॉईंट जर इथेच असला असता ना, तर एक 25 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण लावला असता 25-26 पॉईंटचा है ना. तर असाही विचार करायचा की आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावायला जागा मिळेल. एवढा एवढा मोठा स्टॉप लॉस मग काय करायचं बेटर अव्हॉइड. ठीक आहे. अव्हॉइड करायचं. दुसऱ्यांदा मिळतातच. आता तुम्हीच बघितलं की किती मिळाले इथं पॅटर्न. तर अव्हॉइड करा. अजून कुठे आहे का बघूयात आपण. इथे इथे गॅप डाऊन हां. ते आहे का बघूयात. ते दिसतोय. आहे असा. तुम्हाला दिसलाच असेल. बरोबर आहे. शोल्डर, हेड, शोल्डर. आता बघा इथे ब्रेक केला. हां, इथे ब्रेक केला. छोटासाच आहे. ठीक आहे. किती पॉईंटचा आहे? इथे एंट्री घेतली. स्टॉप लॉस लावूया आपण एवढा 42-40 पॉईंट. ॲक्च्युअली मिनिमम 25 पॉईंट पाहिजे. कमी क्वांटिटी घेतली आणि नंतर वरून खाली यायला लागला रिटच घेतला. थोडी क्वांटिटी ॲड केली. 94. ठीक आहे. 1:2 रेशो टार्गेट मिळालं. इथे कुठे आहे का हेड अँड शोल्डर? नाही. कुठे आहे का बघूयात आपण हेड अँड शोल्डर. इथे झाल्यासारखा दिसतोय. हा वाला. पण हा त्या दिवशी नाही झाला, दुसऱ्या दिवशी. आता तुम्ही म्हणाल की अगोदरचा हेड अँड शोल्डर दुसऱ्या दिवशी वर्क होतो का? होतो. मग तुम्ही अगोदरचा हेड अँड शोल्डर काढून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तिथूनच खाली आला तर घ्यायची का? घ्यायची. शोल्डर, हेड, शोल्डर ब्रेक केला ठीक आहे. पण खूप मोठा स्टॉप लॉस होता म्हणून नाही घेतली. मग आता हा कधीचा आहे? 9:15चा आहे. मग इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता का? नाही. स्टॉप लॉस खूप मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे दुसरा पॅटर्न बघायचा. एकाच पॅटर्नवर नाही थांबायचं. पण पॅटर्न व्हायची वाट बघायची. कोणताही पॅटर्न होऊ द्या. कोणताही पॅटर्न झाला बस. काहीतरी रिझन असावं. इथे कुठे बनतोय का बघूया. आता तुम्हाला कळालं असेल. तर तुम्हीही असा पॅटर्न शोधत असताना तुम्हाला जर कुठले पॅटर्न मिळाले तर तुम्ही इथे कमेंटमध्येही पोस्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तिथे नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की सर हा पॅटर्न मिळाला आहे बरोबर आहे का? तर त्याचंही उत्तर देण्यात येईल. बघा शोल्डर, हेड, शोल्डर. इथे एंट्री घेतली. स्टॉप लॉस लावला. तुम्हाला टार्गेट मिळालं. कुठपर्यंत आहे बघा इथे. इथे एंट्री घेतली. स्टॉप लॉस हार्डली इथं. आणि टार्गेट कुठपर्यंत आलं? ठीक आहे. 22 ते 44 पॉईंट मिळालं. तर हा आहे आपला. ह्याला काही लोकं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पण म्हणतात किंवा जे खालून वरती असेल ना त्याला इन्व्हर्स हेड अँड शोल्डर म्हणतात. ह्याला हेड अँड शोल्डर म्हणतात. पण मला म्हणायचं की जिथे पाय तिथं मार्केट जाय. म्हणजे मार्केट ज्याचे पाय खाली आहेत ना ते इथे जाणार मार्केट डाऊन साईडला. असा जो बनला होता त्याचे पाय वरती आहेत तर मार्केट वरती जाणार. ठीक आहे. तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा. मित्रांनाही पाठवा. पाठवा. मित्रांनाही पाठवा. जेणेकरून तेही आपला चॅनेल लाईक करतील, शेअर करतील. शेअर करा. खूप लोकांपर्यंत पोहोचू द्या. चला. थँक्यू.